नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला 1 किलो प्रमाणामध्ये उडदाचे पापडाची रेसिपी दाखवत आहे। किती छान झाले आहेत ना उडदाचे पापड। उडदाचे पापड घरी करायचे म्हटले का पीठ कुटायचं टेन्शन येते, तर अजिबात पीठ न कुटता मार्केटमधून जसे आपण पापड आणतो ना किंवा मशीनमध्ये जसे बनवतो गोल गरगरीत पापड आणि पांढरे शुभ्र होणारे अशा पापडांची रेसिपी पाहूया। अगदी परफेक्ट रेसिपी आहे, अजिबात दातात न अडकणारे। चला तर मग पाहूया देवदर्शन किचनमध्ये आजची ही पापड बनवण्याची रेसिपी। तर हे उडदाच्या डाळीचे पापड बनवण्यासाठी आपल्याला 1 किलो उडदाची डाळ लागणार आहे। 1 किलो प्रमाणामध्ये आपण हे पापड पाहत आहोत। तर पापडासाठी डाळ घेताना ही आपल्याला नवीन पाहून घ्यायची आहे। तर नवीन डाळ आहे कशी ओळखायची, तर असे 4-5 दाणे उडदाच्या डाळीचे घ्यायचे आणि तोंडामध्ये चावून पाहायचे। एकदम चिकटसरपणा आला म्हणजे डाळ ही नवीन आहे हे ओळखून आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये पापड करायचे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये ही डाळ घ्यायची आहे। तर 1 किलो डाळ घेतलेली आहे उडदाची आणि 1 किलो डाळीसाठी ही 100 ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे। म्हणजेच आपल्या घरात जी भाजीची वाटी असते ना त्याच वाटीने 1 वाटी ही मुगाची डाळ घेतलेली आहे। तर मुगाची डाळ आपल्याला यासाठी मिक्स करायची आहे कारण फक्त उडदाच्या डाळीचे जर का आपण पापड बनवले तर ते खाताना दातामध्ये अडकता आणि अशा प्रकारे 100 ग्रॅम जर का 1 किलो डाळीमध्ये 100 ग्रॅम ही मुगाची डाळ आपण जर का मिक्स करून घेतली मैत्रिणींनो, तर पापड जेव्हा आपण खातो ना ते दातामध्ये अडकत नाही। म्हणून ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर एखादी कॉटनचा कापड घेतलेला आहे अशा प्रकारचा, त्यावरती थोडंसं पाणी हे शिंतळून घ्यायचं आहे आणि त्या शिंतळून घेतलेल्या पाण्यावरती हे ज्या डाळी आहेत ना दोघं ते अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे। तर ह्या पापडासाठी ह्या ज्या डाळी आपण घेतलेल्या आहेत ना ह्या आपल्याला धुवायच्या नाही, तर अशा प्रकारे फक्त कापडाने ह्या पुसून घ्यायच्या। अगदी हलका असा ओला कापड आहे आणि त्या कापडाने ह्या डाळी मी पुसून घेते। तर डाळी टिकवण्यासाठी काही डाळींना पावडर वगैरे लावलेली असते, ती पूर्ण काढून घेण्यासाठी अशा प्रकारे थोडासा कापड हा ओला केला की ती पावडर चिटकलेली निघून जाते। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, जशी आपण हे डाळ पुसत आहोत ना अशा प्रकारे पांढरं पांढरं ह्या डाळीच्या आतमधून निघत आहे, पूर्ण ही पावडर निघत आहे। तर अशा प्रकारे ही संपूर्ण डाळ आपल्याला व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे। त्यानंतर उन्हामध्ये कडकडीत अशी वाळून घ्यायची आहे आणि डाळ वाळून घेतल्यानंतर गिरणीमधून एकदम बारीक असं हे पीठ दळून आणायचं आहे। पीठ दळून आणल्यानंतर सुद्धा पीठ चाळायच्या चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे गिरणीतील काही कचरा किंवा डाळीचे अख्खे कण वगैरे या पिठामध्ये आले असतील तर ते संपूर्ण निघून जातील। म्हणजेच पापड लाटण्याच्या वेळेस आपल्याला त्रास होणार नाही आणि पापड व्यवस्थित येईल, असे तुटणार सुद्धा नाही। तुम्ही पाहू शकतात एवढं काही जाळ आहे त्यामध्ये डाळीच्या कण्या त्या संपूर्ण निघून गेलेल्या आहे। हे असं पीठ झालेलं आहे आणि दळताना मात्र हे जे पीठ आहे ना डाळीचं आपल्याला एकदम बारीकच असं दळायचं आहे, अजिबात जाड दळायचं नाही। तर हे पीठ झाल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, यातलं साधारण अंदाजाने 100 ग्रॅम पीठ आपल्याला वेगळं काढून ठेवायचं आहे। एवढं पीठ हे काढून घेतलेलं आहे, साधारण 1 वाटी। आता हे पीठ 1 किलो प्रमाणामध्ये राहिलेलं आहे, कारण वरचं 100 ग्रॅम पीठ आपण हे काढून ठेवलेलं आहे वेगळं। त्यानंतर 1 किलोसाठी हे एक पॅकेट असते रामबंधू मसाल्याचं, तर एक पॅकेट आपल्याला टाकायचं आहे यामध्ये, म्हणजे बरोबर असं हे 1 किलो पीठ आहे। तर उरलेल्या पिठाचं जे आपण वेगळं काढून ठेवलेलं आहे त्याचं करायचं काय, तर मैत्रिणींनो मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। मसाल्याचं पॅकेट फोडून मसाला हा पिठामध्ये आपण टाकून घेतलेला आहे। त्यानंतर ह्या पिठामध्ये संपूर्ण मसाला हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण पिठामध्ये एकसारखा असा हा मिक्स होईल। आता मसाला हा पूर्ण मिक्स करून झालेला आहे। त्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, तुम्हाला जर का वेळ असेल किंवा तुमच्या मदतीला कोणी असेल तर संपूर्ण हे पीठ भिजून घ्यायचं आहे। आणि जर का तुम्ही एकटे असाल किंवा तुमच्याकडे लहान मुलं असतील, तुम्हाला जास्त वेळ देता येत नसेल तर या पिठाचे भाग करायचे आहे। तर मी सुद्धा पापड करणारी एकटीच आहे आणि घरात लहान मुलं आहेत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागते। एवढे सगळे पापड हे करणे शक्य नाही। जसं एवढे पापड करण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तासात आपण हे पापड लाटून घेऊ शकतात, पण मुलं लहान असल्यामुळे एवढं मला शक्य नाही, तर म्हणून मी अर्ध पीठ हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। या अर्ध्या पिठामध्ये पाणी टाकायचं आहे। अर्ध्या पिठाचे आपण पापड नंतर पाहणारच आहोत। पाणी टाकताना मात्र अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। मी सुरुवातीलाच थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे, साधारण 1 कपभर।
आणि तुम्ही पाहू शकता जे पाणी टाकलेलं आहे त्यामध्येच पीठ अशा प्रकारे मळत घेते. असा हा उंडा झालेला आहे पिठाचा. तर हे पातळसर आपल्याला मळायचं नाही किंवा खूप असं घट्टसर सुद्धा मळायचं नाही, तर मीडियमपेक्षा थोडंसं घट्टसर असं राहू द्यायचं आहे. पीठ हे चिकटसर असल्यामुळे ताटालाही बरंचसं चिटकते, तर अशा उलटण्याने हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे चिटकलेलं. तर मैत्रिणींनो, सकाळी हे पीठ मी मळून घेत आहे. सकाळचे 8 वाजलेले आहे. अशा प्रकारे हा गोळा झाल्यानंतर तेल घ्यायचं आहे. अगदी पोहे खाण्याचा अर्धा चमचा तेल हातावरती घेऊन ताटामध्ये अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. म्हणजे हे पीठ खूप चिकट असतं, असं थोडंसं तेल लावून घेतल्यामुळे छान असं स्मूथपणा येतो. तेल अशा प्रकारे हाताला चोळून घेतलं का हाताला जे पीठ चिटकतं ना, ते हे अगदी सहज हे मळत असताना निघून जातं. तर मैत्रिणींनो, हे जे पीठ आहे आपण मळून घेतलेलं आहे, पण पापड बनवण्यासाठी आपल्याला अजिबात हे कुटायचं नाही. जर का कुटायचं पीठ नसलं तर कशा प्रकारे हे करायचं ते आपण पाहूया. तर अशा प्रकारे थोडं थोडं हाताला आपल्याला तेल लावायचं आहे आणि तेल लावून हे जे पीठ आहे पापडचं, जेवढं हे आपण मळू ना तेवढं एकदम स्मूथ होईल. हे अजिबात याला पापुरती राहणार नाही किंवा कडकही राहणार नाही. तर मैत्रिणींनो, गावाकडे प्रत्येकाच्याच घरामध्ये पाटा वरवंटा असल्यामुळे हे पीठ कुटणं सहज शक्य होते. पण आपण जर का शहरामध्ये राहत असाल तर पाटा वरवंटा तर नसतोच, शिवाय कुटायलाही काही साहित्य नसते, तर थोडंसं अवघड वाटतं आपल्याला हे. पण तुम्ही जर का ह्या सांगितलेल्या पद्धतीने पीठ मळून घ्याल तर अजिबात कुटायची गरज पडत नाही. तुम्ही पाहू शकतात आधीचं पीठ मळलेलं ना आता किती पांढरं दिसत आहे. असा उंडा करून दाखवते. एकदम स्मूथ झालेला आहे, तडा जात नाही किंवा क्रॅकही पडत नाही, एकदम मस्त असं झालेलं आहे. पुन्हा 1 मिनटं हे पीठ मी मळून घेते. तर उडदाचे पापड करायचे म्हटले तर थोडीशी पीठ मळायला आपल्याला मेहनत घ्यावी लागते. पीठ व्यवस्थित मळलं गेलं म्हणजे पापड मस्त असे येतात. तर हे पीठ आपल्याला किती तास मुरू द्यायचं आहे ते आपण पुढे पाहूया. म्हणजे अगदी परफेक्ट छान असे आपण पापड करू शकू. एकदम पांढरे शुभ्र असं दिसत आहे. असं पीठ एकदम स्मूथ झाल्यानंतर काय करायचं, वरतून थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे. म्हणजे या पिठाला, या कणकेला वरतून अशी कडक पापुरती येणार नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, लगेचच हे पीठ सुकत असते, म्हणून असं ओपन न ठेवता हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे. डबा घेतलेला आहे, झाकण लावून घेते. हे पीठ आपण मळलं. आता 8 वाजलेले आहे. अशाच प्रकारे आता हे मुरत ठेवलेलं आहे. तर दुपारचे 1 ते 1:30 झालेला आहे. साधारण 1:30 वाजेला मी तुम्हाला हे पीठ दाखवत आहे, म्हणजे 4 ते 5 तासानंतर. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे पीठ जे आहे ना ते फुललेलं आहे. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. मस्त अशी जाळी आलेली आहे. तुम्हाला जर का एवढ्या उशिरा हे पापड करायचे नसेल, अगदी सकाळी सकाळी हे पापड जर का तुम्हाला लाटायचे असतील, तर तुम्ही रात्री झोपण्याच्या आधीसुद्धा हे पीठ मळून ठेवू शकता डब्यामध्ये. म्हणजे कुटायची गरज पडणार नाही, मस्त छान असं मुरलं जाईल. तुम्ही पाहू शकतात एकदम जाडी आलेली आहे, मस्त मुरलेलं आहे पीठ. पिठाचे मी पुन्हा 2 भाग करते. आता पापडासाठी आपल्याला तेल लागणार आहे, थोडंसं पीठ लागणार आहे. जे आपण 100 ग्रॅम पीठ वेगळं काढून ठेवलं होतं ना, त्यातलंच पीठ घ्यायचं आहे. त्यासोबतच पोलपाट आणि दोरा लागणार आहे, लाटणं लागणार आहे. तर मी या ठिकाणी 2 प्रकारची लाटण्याचा वापर करून तुम्हाला पापड अगदी मशीनसारखे करून दाखवणार आहे. तर एक घेतलेलं आहे अशा प्रकारच्या रेषांचं लाटणं आणि दुसरं अगदी प्लेन लाटणं घेतलेलं आहे. त्यानंतर पोलपाटावरती हा उंडा ठेवायचा आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. अतिशय सुद्धा आपण तेलाचा वापर केलेला नाही, पण उडदाचा पापड म्हटला का यामध्ये तेलाचं प्रमाण तर येतच. शक्य तेवढा कमी तेलाचा वापर करून आपल्याला हे पापड करायचे आहेत. अगदी थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे. एक वेळेस पुन्हा असं 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. पीठ एकदम स्मूथ झालेलं आहे, म्हणून हे आपल्याला कुटायची गरज नाही किंवा आता जास्त मळण्याचीही गरज नाही. हा जो उंडा आहे ना आपल्याला असा बाहेर राहू द्यायचा नाही, तर डब्यामध्येच ठेवायचा आहे. कारण बाहेर राहू दिला तर उन्हाळा असल्यामुळे लगेचच तो कडक होईल. आता उंडे बनवण्यासाठी अशा प्रकारे ही लाट्या करायची आहे. अशा प्रकारे मी लांब लांब हे करून घेते. पीठ छान असं हे मुरलेलं आहे आणि आपण मस्त असं मळून घेतलेलं आहे.
म्हणून त्यामुळे क्रॅक कुठेही जात नाही उंड्याला सुद्धा। तुम्ही पाहू शकतात मस्त पीठ हे लांबलेलं आहे। त्यानंतर दोरा घ्यायचा, दोऱ्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे उंडे आपल्याला तोडायचे आहे। तुम्ही पाहू शकतात मी 2 प्रकारे तुम्हाला हे उंडे तोडून दाखवते। आता मी सुरुवातीला हे दोरा जो आहे ना हा दोघं हातामध्ये पकडलेला आहे, अशा प्रकारे हे आपण तोडून घेऊ शकतात किंवा अंगठ्याजवळच्या बोटाला अशा प्रकारे दोरा हा गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर हा जो दोरा आहे ना अशा प्रकारे लाटीला गुंडाळायचा आहे आणि लगेचच ही लाटी तुटत असते। आपल्याला ज्या साईजचे पापड करायचे आहेत ना, थोडेसे लहान, मीडियम किंवा थोडे मोठे, त्या साईजनुसार आपल्याला ह्या लाट्या काढायच्या आहेत। तर मी थोडेसे असे मोठेच पापड करते, कारण गॅसवर भाजायचे म्हटले का थोडेसे मोठे पापड छान भाजले जातात। पूर्ण लाट्या ह्या करून झालेल्या आहे। थोडंसं तेल लावून घेते म्हणजे एकमेकांना ह्या लाट्या चिटकणार नाही आणि त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॉलिथिनमध्ये ह्या लाट्या ठेवते म्हणजे कडक होणार नाही किंवा डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकतात। तर सुरुवातीला एवढ्या ह्या लाट्या करून घेतलेल्या आहे, बाकीच्या पिठाच्या लाट्या आपण नंतर करू। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे झालेले आहे। प्लास्टिकची पिशवी ठेवताना गुंडाळूनच आपल्याला ठेवायची आहे। तर आता मी तुम्हाला पापड हा लाटून दाखवते। एक लाटी घेतलेली आहे, या पिठामध्ये अशा प्रकारे बुडवून घ्यायची आहे, त्यानंतर पोलपाटावरती ठेवायची आहे। सुरुवातीला जे रेषाचे लाटणं आहे ना त्या लाटण्याने मी हा पापड लाटून घेते। अशा प्रकारच्या लाटण्याने ना उडदाचे पापड अगदी भराभर लाटले जातात। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो पीठ किती छान असे हे मडलं गेलेलं आहे, पातळसर सुद्धा नाही आणि जास्त घट्टसर सुद्धा नाही, मस्त असे छान पापड हा लाटला जात आहे आणि असल्या ह्या रेषाच्या लाटण्याने मस्त छान असा पापड हा ओढला जातो। तर मैत्रिणींनो व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे, पण बारीक सारीक टिप्स सहित मी हा व्हिडिओ केलेला आहे, म्हणजे तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहाल तर तुमचे पापड अगदी परफेक्ट होईल, तुम्ही जर का नऊ शिकाऊ जरी असल्या तरी सुद्धा। अशा प्रकारे हा पापड लाटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात यावरती अशा रेषा उमटलेल्या आहे। आपण रेषाच्या लाटण्याने हा पापड लाटलेला होता, तर आपल्याला अगदी मशीनसारखे दिसणारे हे पापड करायचे आहे, म्हणून त्यासाठी मी या ठिकाणी हे प्लेन लाटण्याचा वापर करत आहे। प्लेन लाटणं अशा प्रकारे थोडंसं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे पापड थोडासा लाटून घ्यायचा आहे। त्यानंतर ज्या रेषा असतात ना पापडावरती त्या अजिबात दिसत नाही, अगदी प्लेन जसे आपण मशीनमधून करून आणतो पापड तशाच प्रकारे हे पापड दिसत असतात। तर तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो जेवढाही पातळसर पापड लाटता येईल तेवढा आपल्याला हा पातळसर पापड लाटून घ्यायचा आहे। त्यानंतर एकदम गोल गरगरीत मशीनप्रमाणेच आपल्याला करायचे आहे पापड। तर रिंग घ्यायची आहे किंवा एखादी प्लेट घ्यायची आहे, तुम्हाला ज्या साईजमध्ये पापड कट करायचे आहे, थोडेसे लहान किंवा मोठे, तर त्या साईजचे रिंग घ्यायची आहे। तर ह्या ज्या पट्ट्या निघतात ना अशा ह्या आपल्याला फेकायच्या नाही, तर पुन्हा उंड्यामध्ये आपण गोळू शकतो किंवा ह्या वाढून सुद्धा घेऊ शकतो, तोडून छान होतात। मस्त मशीनसारखा असा पापड झालेला आहे। तुम्ही पाहू शकता जसा मशीनचा कट केलेला पापड दिसतो ना तसाच हा पापड दिसत आहे। तर अशाच प्रकारे मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे 3-4 पापड तुम्हाला लाटून दाखवते। तर एक पापड पहिला हा झालेला आहे, आता दुसरा पापड मी तुम्हाला लाटून दाखवते मैत्रिणींनो। तर तुम्ही जर का नऊ शिकाऊ असाल, तुमचे पापड जर का वाकडे तिकडे लाटले जात असतील आणि तुम्हाला गोल गरगरीत पापड हवे असतील मशीनसारखे, तर अशा प्रकारे कट करून घ्या। तुम्ही पाहू शकतात पहिला पापड मी अगदी गोल गरगरीत असा लाटलेला आहे, पण आपण जर का नऊ शिकाऊ असले तर आपले पापड अशा प्रकारे थोडेसे वाकडे तिकडे हे होऊ शकतात आणि बऱ्याच जणांकडे असे वाकडे तिकडे पापड हे आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ही जी ट्रिक आहे ना अगदी योग्य आहे। नवीन शिकणाऱ्या असल्या तर 90% तरी पापड हे अशा प्रकारे वाकडे तिकडेच होत असतात। मस्त पातळसर मैत्रिणींनो पापड हा लाटून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपण छोटे साईजचे पहिला पापड म्हणजे स्टँड घेऊन कापलेले आहे, तर आता हे मोठे पापड करायचे आहे, तर म्हणून असं मोठं एखादी झाकण घ्यायचं आहे किंवा मोठी प्लेट घ्यायची आहे, झाकणाने अशा प्रकारे हे कट करायचे आहे। तर ह्या ज्या पट्ट्या आहेत ना मैत्रिणींनो अशा आपण वाढून घेऊ आणि त्याही नंतर तोडून छान लागतात।
गॅसवरती भाजायचे झाले तर थोडेसे मोठ्या साईजचे पापड असले ना ते छान भाजले जातात, हाताला चटकेही लागत नाही. आणि जर का तळून खायचे असले तर थोडेसे लहान साईजचे जे आपण आधी पाहिले त्या साईजचे पापड तुम्ही करून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे थोडेसे लहान आणि थोड्याशा मोठ्या साईजचे हे 2 प्रकारचे पापड मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहे. तर अशाच प्रकारे मी आणखी तुम्हाला पापड काही बनवून दाखवते. तर तिसरा पापडसुद्धा मी लाटायला घेतलेला आहे. पापड लाटत असताना सुरुवातीला मी रेषाच्या लाटण्यानेच लाटून घेते, म्हणजे भरकर हा पापड ओढला जाऊन छान पटकन हा मोठा होतो. तुम्ही पाहू शकता तिसरा पापडसुद्धा अशा प्रकारे लाटून झालेला आहे. जास्त पीठही लावायची गरज नाही, अगदी मस्त एकदम गोल गरगरीत पापड आलेला आहे. आपण जर का अनुभवी असाल तर अशा प्रकारचे मस्त गोल पापड येतात. या पापडांना कट करायची गरज नाही. फक्त जे नवशिकाऊ आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला जर का आवडत असतील तर मग तुम्ही करून घ्या. सुरुवातीचा पापड मी कट केलेला आहे मोठ्या झाकणाने. तर झाकण उचलून घेतलं, मग त्याची पट्टी काढली. तर अशा प्रकारे झाकण दाबून ठेवा आणि त्यानंतर पट्टीही काढून घ्या. तर सुरुवातीची पद्धत किंवा अशा प्रकारची ही पद्धत, तर यापैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही हे पापड करून घेऊ शकतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, चौथा पापडसुद्धा मस्त असा झालेला आहे. तर अशाच प्रकारे मी संपूर्ण हे जे आहेत ना आपले 2 उंड्यांचे म्हणजेच अर्धा किलोचे पापड हे एवढे झालेले आहेत. किती छान दिसत आहेत ना, कुठल्याही पापडाला पीठ नाही किंवा काही नाही, एकसारखे पातळसर आणि मस्त रंगसुद्धा छान असा आलेला आहे. तर हे पापड आपल्याला वाढून घ्यायचे आहे. हे पापड वाढण्यासाठी ना जास्त उन्हाचीही गरज लागत नाही. घरामध्ये पंख्याच्या हवेखाली सुद्धा वाढतात. एकदम कडकडीत हे पापड आपल्याला वाढवायचे नाही, नाहीतर पापड हे डब्यात भरल्यानंतर त्याचा तुकडा पडतो. तर असे थोडेसे ओलसर असताना हे पापड आपल्याला गोळा करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त असे छान झालेले आहेत पापड, रंगही छान आलेला आहे आणि जसे मशीनमधून कट करून मिळतात ना तशाच प्रकारे हे पापड दिसत आहे, एकदम गोल गरगरीत. आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळल्यानंतर सुद्धा पाहूया कशा प्रकारे फुलतात आणि कशा प्रकारे दिसतात. तर तेल गरम करून घेतलेलं आहे. तर उडदाचे पापड तळण्यासाठी आपल्याला जास्त कडकडीत तेलाची सुद्धा गरज नसते. असं मीडियम तापलेल्या तेलामध्ये मस्त असे पापड तळले जातात आणि काही सेकंदमध्येच तळला जातो. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती छान असा पांढरा शुभ्र दिसत आहे, मस्त असा पिवळसर. पहिला हा पापड तळून घेतलेला आहे. तर मी आणखी तुम्हाला पापड तळून दाखवते. तर अशा प्रकारे पापड तळून आपण याला मसाला पापडसुद्धा करून घेऊ शकतात. एकदम मस्त अशी अगदी परफेक्ट रेसिपी मी ही तुम्हाला पापडची दाखवलेली आहे. हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला जर का कुठेतरी थोडासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आपलं हे देवदर्शन किचन ब्लॉग चॅनल पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर ना बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.